मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपण सर्वजण बाजारातून पेटीभर आंबे घरी आणतो. पण तो आंबा खाण्यापूर्वी तुमच्या आईने किंवा आजीने तुम्हाला तो काही वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवण्यासाठी नक्कीच सांगितले असेल. मित्रांनो, ही केवळ जुनी परंपरा नसून यामागे एक अत्यंत ठोस वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारण दडलेलं आहे. मित्रांनो, अनेक जण आंबा आणल्या लगेच कापून खातात, पण ही एक छोटीशी चूक तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी महागात पडू शकते. आंबा खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढली म्हणून चेहऱ्यावर फोड आले असे आपण अनेकदा ऐकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही आंबा योग्य पद्धतीने भिजवून खाल्ला तर ही समस्या कधीच उद्भवणार नाही. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आंब्यातील फायटिक ऍसिड काढण्यासाठी तो किमान 2 तास पाण्यामध्ये का ठेवावा आणि ह्या साध्या सवयीमुळे तुम्ही पिंपल्स आणि पोटाचे विकार कसे टाळू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीसाठी आणि मँगो लव्हरसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आंबा खाण्याआधी तो काही वेळ पाण्यामध्ये ठेवतो. ही सवय अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. पण त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक असतं. आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या फायटिक ऍसिड नावाचं एक संयुग असतं, जे वनस्पतींसाठी उपयुक्त असलं तरी मानवी पचनासाठी थोडं कठीण ठरू शकतं. या घटकामुळे आंब्याची उष्णता वाढण्याची प्रवृत्ती असते आणि म्हणूनच काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर अंगात गरम जाणवणं, तोंडामध्ये फोड येणं किंवा पोटामध्ये अस्वस्थता निर्माण होणं अशा तक्रारी दिसून येतात. पण जेव्हा आपण आंबे 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवतो तेव्हा ह्या घटकाचा काही भाग पाण्यामध्ये उतरतो, ज्यामुळे आंब्याचा स्वभाव थोडा मृदू आणि शरीराला सुसह्य होतो. म्हणजेच ही साधी प्रक्रिया आंब्याच्या उष्णतेवर नैसर्गिक नियंत्रण ठेवण्याचं काम करते. मित्रांनो, यामागील वैज्ञानिक कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. फायटिक ऍसिडला अँटी न्यूट्रिएंट असं म्हटलं जातं, कारण ते शरीरात गेलेल्या काही महत्त्वाच्या खनिजांच्या शोषणामध्ये अडथळा आणू शकतं. उदाहरणार्थ लोह, कॅल्शियम आणि झिंक यांसारखी खनिजं शरीरासाठी अत्यावश्यक असतात, पण फायटिक ऍसिड त्यांच्या उपयोगात कमीपणा आणू शकतं. तसेच न भिजवलेला आंबा खाल्ल्यावर शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या प्रक्रियांना चालना मिळते, त्यामुळे काहींना उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. मात्र आंबा पाण्यात ठेवला की या घटकाची तीव्रता कमी होते आणि आंबा शरीरासाठी अधिक संतुलित होतो. त्यामुळे केवळ चवीसाठी नव्हे तर पोषणदृष्ट्याही ही छोटी सवय खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता आणि सुरक्षितता. आजकाल बाजारात मिळणाऱ्या आंब्यांवर कीटकनाशके आणि विविध रसायनांचा वापर केलेला असू शकतो, जे फक्त वरून पाण्याने धुतल्याने पूर्णपणे निघून जात नाही. आंब्याच्या सालीवर असलेला चिकट डिंक म्हणजे सॅप आणि सूक्ष्म रसायनांचे अंश पाण्यामध्ये भिजवून ठेवल्याने हळूहळू सुटतात. यामुळे आंबा खाण्यापूर्वी तो अधिक सुरक्षित आणि स्वच्छ होतो. ही छोटीशी सवय पोटाचे विकार, ॲलर्जी किंवा अन्नातून होणाऱ्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी मोठी मदत करू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी आंबा खाण्याआधी फक्त काही तास तो पाण्यात ठेवण्याची सवय अंगीकारा. ही साधी कृती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप मोठा फरक घडवू शकते. मित्रांनो, उन्हाळा आणि आंबा हे जणू एकमेकांचे अविभाज्य भाग आहे, पण अनेकांना एकच तक्रार वारंवार ऐकायला मिळते. आंबा खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर, मानेला किंवा पाठीवर लहान लहान फोड, पिंपल्स किंवा मग खाज सुटणं. वरकरणी हा साधा त्रास वाटतो, पण त्यामागे शरीरातील सूक्ष्म बदल काम करत असतात. आंबा हा स्वभावाने उष्ण असल्यामुळे तो शरीरातील तापमान थोडंसं वाढवतो आणि जेव्हा ही उष्णता संतुलित राहत नाही तेव्हा शरीर ती बाहेर काढण्यासाठी त्वचेचा मार्ग निवडतं. परिणामी त्वचेवर लहान गाठी, लालसरपणा किंवा मुरुमे दिसू लागतात. विशेषतः ज्यांची त्वचा आधीच तेलकट आहे किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास लवकर होतो त्यांच्यात हा परिणाम अधिक स्पष्ट दिसतो. म्हणजेच ही समस्या केवळ आंब्याची नसून शरीराच्या प्रतिसादाची असते आणि योग्य पद्धतीने काळजी घेतली तर हा त्रास सहजपणे टाळता येतो. यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे आंबा खाण्यापूर्वी तो काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणं. ही एक साधी दिसणारी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे, जी आंब्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करते. पाण्यात ठेवल्यानंतर आंब्यातील काही तीव्र घटक बाहेर पडतात, ज्यामुळे फळ अधिक सौम्य होतं आणि शरीराला ते सहज पचवता येतं. यामुळे शरीरावर येणारा उष्णतेचा ताण कमी होतो आणि त्वचेवर होणारे दुष्परिणामही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. विशेषतः ज्यांना वारंवार पिंपल्स किंवा त्वचेचे त्रास होतात त्यांनी किमान 1 ते 2 तास आंबा भिजवून खाण्याची सवय लावणं फायदेशीर ठरतं. ही छोटी सवय दीर्घकाळात मोठा फरक घडवू शकते, कारण ती शरीराच्या नैसर्गिक संतुलनाला जपण्यासाठी मदत करते. याशिवाय आंब्याच्या देठाजवळ असलेला चिकट रस हा देखील त्वचेच्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो. अनेक वेळा आपण आंबा फक्त वरवर धुवून खातो, पण त्या भागात असलेला चीक पूर्णपणे निघत नाही.
हा चीक काही लोकांच्या त्वचेला त्रास देतो आणि विशेषतः ओठांच्या कडेला, तोंडाभोवती किंवा हातांवर खाज, जळजळ किंवा छोटे फोड निर्माण करू शकतो. जेव्हा आंबा पाण्यामध्ये भिजवून ठेवला जातो तेव्हा हा चीक हळूहळू निघून जातो आणि हे फळ अधिक स्वच्छ होतं. त्यामुळे फक्त धुण्यापेक्षा भिजवण्याची सवय अधिक प्रभावी ठरते, कारण ती फक्त बाह्य स्वच्छता नाही तर सुरक्षिततेचीही खात्री देते. शेवटी जर तुम्हाला आंब्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल आणि त्याच वेळी त्वचेच्या समस्या देखील टाळायच्या असतील तर ह्या छोट्या सवयी अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आंबा योग्य पद्धतीने खाल्ला तर तो शरीराला पोषण, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा देतो, पण चुकीच्या सवयींमुळे तोच आंबा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे खाण्याआधी थोडा वेळ देऊन आंबा भिजवणं, त्याची योग्य स्वच्छता करणं आणि शरीराच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणं ह्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारे साध्या बदलांमुळे तुम्ही तुमची त्वचा नितळ, निरोगी ठेवू शकता आणि आंब्याचा आस्वाद कोणत्याही काळजीशिवाय घेऊ शकता. मित्रांनो, घरात रोजच्या कामांची लगबग असते. स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी या सगळ्यामध्ये वेळ कसा जातो ते कळतही नाही. अशा वेळी आंबा भिजवण्यासारखी छोटी गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते, पण हीच सवय तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकते. आंबा खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे ते 2 तास पाण्यामध्ये ठेवणं हा आदर्श काळ मानला जातो आणि ह्यासाठी जास्त वेळ काढण्याचीही गरज नसते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दुपारी आमरस करणार असाल तर सकाळीच काम सुरू करताना आंबे एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवावे. ही छोटीशी तयारी तुम्हाला पुढे खूप सोय करून देते. आंबे मऊ होतात, सोलायला आणि रस काढायला सोपे जातात आणि त्यांची चवही अधिक गोड व नैसर्गिक वाटू लागते. म्हणजेच थोडं आधी केलेलं नियोजन तुमचा वेळही वाचवतं आणि चवही वाढवतं. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिजवलेलं पाणी वेळोवेळी बदलणं. जर तुम्ही जास्त प्रमाणात आंबे भिजत ठेवले असतील तर साधारण 1 तासानंतर ते पाणी बदलून घ्यावं. तुम्हाला लक्षात येईल की पाण्याचा रंग किंचित बदललेला आहे किंवा मग ते पाणी हलकं गरम झाल्यासारखं वाटतं. मित्रांनो, हेच ते संकेत असतात की आंब्यातील काही अनावश्यक घटक आणि उष्णता बाहेर पडत आहे. पाणी बदलल्यामुळे ही प्रक्रिया अधिक प्रभावी होते आणि आंबा अधिक स्वच्छ आणि संतुलित बनतो. याचा एक मोठा फायदा म्हणजे आमरस करताना तुम्हाला वेगळं दूध किंवा जास्त साखर घालण्याची गरज भासत नाही, कारण आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि मृदुता वाढलेली असते. म्हणजेच कमी घटक वापरूनही तुम्हाला अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी आमरस मिळतो. मित्रांनो, आता येते योग्य वेळेची गोष्ट. आंबा खाण्याची वेळ देखील तितकीच महत्त्वाची असते जितकी त्याची पद्धत. सकाळची वेळ किंवा दुपारचे जेवण हे आंबा खाण्यासाठी सर्वात योग्य मानले जाते, कारण त्यावेळी पचनशक्ती चांगल्या रीतीने कार्यरत असते आणि शरीराला मिळालेली ऊर्जा योग्य प्रकारे वापरता येते. पण मित्रांनो, रात्रीच्या वेळी आंबा खाणं शक्यतो टाळावं, कारण त्यावेळी पचन प्रक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी जड पदार्थ खाल्ल्याने पोटामध्ये जडपणा, गॅस किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेचं भान ठेवून आंबा खाल्ल्याने त्याचे फायदे शरीरास अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. मित्रांनो, शेवटी आंबा भिजवण्याची आणि योग्य वेळी खाण्याची ही साधी सवय तुमच्या स्वयंपाकघरातील एक स्मार्ट आणि आरोग्यदायी बदल ठरू शकते. यामुळे घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आंब्याचा आनंद कोणत्याही त्रासाशिवाय घेता येतो. पोटाचे विकार, त्वचेच्या समस्या किंवा उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी ही एक सोपी पण प्रभावी युक्ती आहे. थोडंसं नियोजन, थोडी काळजी आणि योग्य सवयी यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाला केवळ चविष्टच नाही तर सुरक्षित आणि आरोग्यदायी आहार देऊ शकता. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेटीतून आंबा काढाल तेव्हा तो थेट कापण्याऐवजी आधी पाण्यामध्ये नक्की भिजत ठेवा. विज्ञानाने दिलेला हा साधा सल्ला तुमच्या उन्हाळ्याचा आनंद द्विगुणित करेल. तुमच्या ओळखीच्या सर्व गृहिणींना आणि आंबाप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्यामागचं लॉजिक कळेल. मित्रांनो, तुम्ही आंबे किती वेळ भिजवून ठेवता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या आरोग्य बिट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.